नमस्कार मैत्रिणींनो, निकिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, पूर्ण भारतामध्ये महिलांसाठी वटपौर्णिमेचा सण हा विशेष महत्त्वाचा असतो। हा दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने महिलांना छान नटता थटताही येतं। या दिवशी साज शृंगार करण्याचे एक वेगळेच महत्त्व असते। ज्यांचा वट सावित्री पूजेचं पहिलं वर्ष असेल त्यांनी अशा नवरी मुलींसाठी हा सण हा जास्त महत्त्वाचा असतो, कारण त्यांच्या माहेरकडून खास साडी आणि वाण येतं। या खास सणासाठी तुम्हाला छान तयार होऊन एक सुंदर व मनमोहक लुक असं तयार करता येईल ते बघूया। या सणासाठी तुम्ही रेड कलरची बनारसी साडी घालू शकता। अशा प्रकारची लाल रंगाची साडी ही खूपच शुभ असते। व्ही नेक ब्लाउज सोबत अशी लाल साडी घालून लो मेकअप करून त्यासोबतच सोन्याचे दागिने घाला व बन घाला। तसेच बन मध्ये गजराही माळू शकता, तो खूपच छान दिसेल। ज्यांना नऊवारी साडी घालायला आवडत असेल त्यांनी अशा प्रकारची हिरव्या रंगाची नऊवारी घालून त्यासोबत कॉन्ट्रास्ट ब्लाउज घाला। सोबतीला जुना पारंपरिक दागिना घाला। सोबतच चंद्रकोर टिकली ही खूपच शोभून दिसेल। ज्यांना काठपदर साडी न घालता फॅन्सी डिझायनर साडी घालायची असेल त्यांनी अशा प्रकारे फॅन्सी ब्लाउज सोबत डिझायनर पार्टीवेअर साडी मिसमॅच करा व यासोबत एक सिंपल नेकलेस व मंगळसूत्र व सिंपल मेकअप लुक करा। तुम्ही खूपच छान दिसाल। जर तुमचे केस लांब असतील तर तुम्ही अशा प्रकारे ओपन हेअरस्टाईल करू शकता। तसेच तो एकदम सिंपल सोबर लुक क्रिएट करू शकता। सोबतच कोणत्याही लुक सोबत महाराष्ट्रीयन नथ पेअरअप करू शकता, खूपच छान दिसाल। अशा प्रकारचे मराठमोळे पारंपरिक दागिने घालून तुम्ही जुना पारंपरिक महाराष्ट्रीयन लुक ही क्रिएट करू शकता। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या। भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन कीप स्माइलिंग, बाय बाय।